जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार आणि JSG रेसिपीज स्वाद महाराष्ट्राचा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत अगदी खुसखुशीत बट्टी, वरण, त्यावर तुपाची धार, भात आणि घोटलेल्या वांग्याची भाजी. दिसायला अगदी चमचमीत आणि बनवायला अगदी सोपं. एकदम आयत्या वेळेला गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत बट्ट्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे, ते पण काही खास टिप्ससोबत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पहा. या बट्ट्यांसाठी तुम्हाला कोणतंही वेगळं पीठ बनवायची गरज नाही. चला तर मग आधी वांग्याची भाजी बनवून घेऊ. भाजी बनवण्यासाठी मी या प्रकारची 4 वांगी घेतलेली आहे. तुमच्याकडे वेगळ्या प्रकारची वांगी असतील तर मीडियम साईजची 6 ते 7 वांगी तुम्ही घेऊ शकता. वांगे बारीक कट केल्यानंतर पाण्यात टाकून घ्यायचे. पाण्यात टाकल्यावर ते काळे पडत नाही. आता एक मीडियम साईजचा बटाटा घेते, त्याची साल काढून त्याचेही वांग्याप्रमाणे छोटे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. हे सर्व पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे. आता बघूया भाजीसाठी लागणारं साहित्य. 1 टेबलस्पून कसुरी मेथी, 3 तेजपान, 1 टेबलस्पून गोडा मसाला, 1 टेबलस्पून धने, 2 दालचिनीचे तुकडे, 2 मिरे आणि 2 लवंग, 1 टेबलस्पून मोहरी, आलं जिरे लसणाची पेस्ट, 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून गरम मसाला, त्यासोबतच कोथिंबीर, पाणी आणि 3 ते 4 टेबलस्पून तेल. भाजी बनवण्यासाठी मी कुकर गॅसवर ठेवला आहे. भाजी कढईमध्ये न बनवता मी कुकरमध्ये बनवते, त्यामुळे कमी वेळेत आपली भाजी तयार होईल. कुकर गरम झाल्यानंतर 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचे. तेल छान तापल्यावरच मोहरी तेलात टाकायची. मोहरी तेलात तडतडल्यावरच भाजीला छान चव येते. थंड तेलात कधीही मोहरी टाकायची नाही. आता टाकून घेऊ लवंग, मिरे आणि दालचिनी. हे तेलात झाल्यानंतर त्यात टाकू धने. धने टाकताना थोडी काळजी घ्यायची, नाहीतर धने तेलातून थोडेसे उडतात. आता टाकले तेजपान. मस्त फ्राय करून घेऊ. आता टाकूया लसण, जिरे आणि आल्याची पेस्ट. हे सर्व छान फ्राय करून घेऊ. लक्षात ठेवा, हे सर्व फ्राय करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची. आता आपण टाकून घेऊ 2 टेबलस्पून मिरची पावडर, 1 टेबलस्पून गोडा मसाला, 1 टेबलस्पून हळद. त्याला फ्राय करून घ्यायचं, म्हणजे मसाले तेलामध्ये जळणार नाही. आता टाकून घेऊ 1 टेबलस्पून कसुरी मेथी. कसुरी मेथी क्रश करून टाकायची, म्हणजे भाजीला छान चव येते. त्यासोबतच थोडंसं पाणी, म्हणजे मसाले चांगले शिजतील आणि करपणार नाहीत. अशा प्रकारे आपले मसाले झालेले आहेत. आता आपण कट केलेले वांगे आणि बटाटे मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यासोबतच वरून 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे वांगे आणि बटाटे छान शिजतील. अशा प्रकारे मी 2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी टाकायचं चवीनुसार मीठ. भाजीला छान हलवून घ्यायचं. आता कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे भाजी व्यवस्थित शिजेल. पुढे डाळ भाताचं कुकर मी लावून घेतलेलं होतं. डाळ भात शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता वरण बनवण्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये डाळ काढून घेते. त्यामध्ये हवे तेवढं पाणी ॲड करायचं. तुम्हाला जर पातळ हवं असेल तर जास्त पाणी ॲड करा आणि रवीने घुसळून घ्या. त्यामध्ये 1 टेबलस्पून हळद, चवीपुरतं मीठ टाकून परत एकदा घुसळून घ्यायचं. गॅसवर छान उकळी काढून घ्यायची, म्हणजे आपलं वरण रेडी होईल. आता बट्ट्या बनवण्यासाठी मी 5 वाट्या गव्हाचं पीठ, त्यात 2 वाट्या रवा घेतलेला आहे. हे माझं मेजरमेंट 5 लोकांसाठीचं आहे. अगदी आयत्या वेळेला कोणतंही स्पेशल पीठ न वापरता तुम्ही गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून खूप छान खुसखुशीत बट्ट्या बनवू शकता. आता बघूया या पिठात घालण्यासाठी साहित्य. चवीपुरतं मीठ, 1 टेबलस्पून हळद, अर्धी वाटी दही, सोडा, 1 टेबलस्पून ओवा, 3 ते 4 टेबलस्पून तेल. सर्वात आधी या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर 1 टेबलस्पून हळद घालायची. त्यानंतर ओवा घालायचा. ओवा क्रश करून टाकायचा, म्हणजे पिठाला छान फ्लेवर येतो. त्यानंतर तेल ॲड करायचं. नंतर दही आणि सगळ्यात शेवटी
अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी सोडा घालून घ्यायचा. सोडा जास्त घालायचा नाही. हे मिश्रण एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि मग यात थोडं थोडं पाणी ॲड करून मळून घ्यायचं. पीठ जास्त सैलसर करू नका, थोडं घट्टच ठेवा. अशा प्रकारे आपला उंडा मळून तयार झालेला आहे. आता थोडासा उंडा काढून घ्यायचा. त्याला छान गोल करून हाताला वगैरे तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ चिकटणार नाही. यावर तेल लावून घ्यायचं आणि नंतर राऊंड शेप द्यायचा. छान गोलाकार केल्यानंतर आपली बट्टी तयार झालेली आहे. अशा प्रकारे सर्व बट्ट्या करून घ्यायच्या. भागाभागांमध्ये बट्ट्यांना वेगवेगळे नावं आहेत. कुणी बट्टी, कुणी बट्ट्या, कुणी बाफले म्हणतात. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे सगळ्या बट्ट्या करून रेडी झालेल्या आहेत. आता या वाफवून घ्यायच्या. मी इडली पात्रात खाली पाणी टाकून प्लेट्सला तेल लावून सगळ्या बट्ट्या यामध्ये वाफवायला ठेवते. वरती खलबत्ता किंवा एखादी जड वस्तू ठेवायची, म्हणजे वाफ जास्त बाहेर जाणार नाही. 20 ते 25 मिनिटात मीडियम फ्लेमवर आपल्या बट्ट्या शिजून रेडी होतील. आता आपल्या भाजीच्या कुकरच्याही 2 शिट्ट्या होऊन वाफ निघून गेलेली आहे. तुम्ही बघू शकता भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. आता भाजीला घोटून घ्यायचं आहे. तर रवीच्या सहाय्याने आपण भाजी छान घोटून घेऊ. वांगे आणि बटाटे छान स्मॅश झाले पाहिजे एवढं त्या भाजीला घोटायचं आहे. त्यानंतर भाजी थोडीशी घट्ट करण्यासाठी हिला झाकण न ठेवता गॅसवर 7 ते 8 मिनिटासाठी होऊ द्यायचं. भाजीला 7 ते 8 मिनिट झालेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी छान घट्टसर झालेली आहे. आता भाजीमध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा. लक्षात ठेवा भाजीमध्ये गरम मसाला नेहमी शेवटी टाकायचा, त्यामुळे भाजीला छान चव येते. आपली भाजी छान झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी भाजीत टाकूया हिरवीगार कोथिंबीर. कोथिंबीर सगळ्यात शेवटी टाकायची, कारण आधी टाकली तर तिचा हिरवा रंग निघून जातो. आता भाजी एकदम रेडी झालेली आहे. इकडे आपल्या बिट्ट्याही शिजलेल्या असतील, कारण 20 ते 25 मिनिट झालेले आहे. झाकणातून पाणी पडतंय, याचा अर्थ बट्ट्या छान शिजलेल्या आहेत. आणि बट्ट्या शिजल्या की नाही हे चेक करण्यासाठी अजून एक ट्रिक आहे. यामध्ये चाकू किंवा चमचा घालून बघायचा. त्याला जर पीठ चिकटलं तर बट्टी कच्ची आहे. आता या चाकूला कोणतंही पीठ चिकटलेलं नाही आहे, त्यामुळे समजून जायचं की बट्टी छान शिजलेली आहे. आता या शिजलेल्या बट्ट्यांना मस्तपैकी कापून घ्यायचं आहे. छान स्क्वेअर शेपमध्ये मी त्याला कापून घेते. खूप छान शिजलेली आहे. आता आपण बट्ट्या छान तळून घेऊ. तळण्यासाठी मी तेल तापायला ठेवले. थोडा वेळ झाल्यानंतर तेल तापलं का हे एकदा चेक करून घ्यायचं आणि मीडियम तेल तापल्यानंतर त्यात सगळ्या बट्ट्या सोडून द्यायच्या आणि मीडियम गॅसवर बट्ट्या तळायच्या, म्हणजे त्या कच्च्या लागणार नाहीत. अशा प्रकारे बट्ट्या छान लालसर तळून घ्यायच्या. तुमच्या घरी जर म्हातारे माणसं असतील तर बट्टी जास्त लाल होऊ द्यायची नाही, थोडीशी कच्ची राहू द्यायची, म्हणजे त्यांना खायला सोपं जाईल. अशा प्रकारे बट्ट्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, मस्त साधं वरण, त्यावर तुपाची धार, पांढरा मऊ भात आणि आपल्या खुसखुशीत गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या बट्ट्या, त्यासोबतच घोटलेली वांग्याची भाजी, भाजीवर मस्त लिंबू, त्यासोबत सॅलड, अशी आपली आजची थाळी तयार झालेली आहे. बघूनच तोंडाला पाणी आलं ना? तर तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी बनली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुम्हाला लगेच बघायला मिळतील. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत.